Hello friends, welcome you all on CS Academy channel. I am back again with the networking technology series. आजचा आपला लेक्चर नंबर 7 आहे आणि या लेक्चरमध्ये आपण एक वेगळं केबल, एक नवीन केबल शिकणार आहे, ते म्हणजे फायबर ऑप्टिक केबल. आत्तापर्यंत आपण 2 केबल कंप्लीट केले. पहिला होता कोॲक्सियल केबल, दुसरा होता ट्विस्टेड पेअर केबल आणि तिसरा आता आजचा केबल आहे आपला फायबर ऑप्टिक केबल. हा जो केबल आहे हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 2018च्या मार्च एक्झाममध्ये हा विचारलेला पण आहे आणि बरेच वेळेस या 3 केबलची डिफरन्शिएट करा म्हणून असा क्वेश्चनसुद्धा एक्झाममध्ये विचारला जातो. सो हा पण टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सो तुम्ही मागचं जर 2 केबल्स मिस केले असतील तर पहिले ते व्हिडिओज बघून घ्या की व्हॉट इज कोॲक्सियल केबल अँड व्हॉट इज ट्विस्टेड पेअर केबल, आणि त्याच्यानंतर फायबर ऑप्टिक केबल हा व्हिडिओ बघा. जरी तुम्ही ते व्हिडिओ जर नसतील बघितले तरी हा कळेल, पण ते व्हिडिओ बघितले असतील तर ॲक्च्युअल ट्रान्समिशन मीडिया म्हणजे काय, की ट्रान्समिशन मीडियाचं ॲक्च्युअल काम काय आहे हे त्या 2 केबलवरून तुम्हाला लवकर लक्षात येईल. आणि फायबर ऑप्टिक केबल तसं समजण्याला इझी आहे खूप, त्याच्यामुळे लवकर समजून जाईल जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला तर. आणि मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, सो प्लीज लाईक द व्हिडिओ. ओके, सो लेट्स स्टार्ट अवर टुडेज लेक्चर, फायबर ऑप्टिक केबल, लेक्चर नंबर 7. Please subscribe our channel and share with your friends so that all your friends get benefit of these lectures. If you have any query, please let me know in the comment section, and if you want notes of these lectures, please join our Telegram group. Link is already shared in the description box. Okay, so start. Fiber optic cable. First point is the light wave can be efficiently conducted through the transparent glass fiber is known as a fiber optic cable. Okay, the light waves can be efficiently conducted through the transparent glass fiber is known as a fiber optic cable. म्हणजे आता फायबर ऑप्टिक केबलमध्ये जर आपण बघितलं तर फायबर ऑप्टिक केबलमध्ये जो डेटा आहेत, जे सिग्नल्स आहेत, ते कोणत्या फॉर्ममध्ये ट्रान्समिट होतात, तर ते लाईट वेवच्या फॉर्ममध्ये ट्रान्समिट होतात. म्हणजे या फायबर ऑप्टिक केबलमधून जो कोणता डेटा किंवा जो कोणते सिग्नल जातील ते कशाच्या फॉर्ममध्ये जातील, या लाईटच्या फॉर्ममध्ये जातील. म्हणून यांनी काय सांगितलं आहे, द लाईट वेव कॅन बी इफिशियंटली कंडक्टेड थ्रू द ट्रान्सपरंट ग्लास फायबर केबल. म्हणजे हे ट्रान्सपरंट ग्लास फायबरसारखा केबल असतो की जो ट्रान्सपरंट असतो, आपल्याला ग्लाससारखा दिसतो, आणि म्हणून त्याला काय म्हणतो आपण, ऑप्टिक फायबर केबल. ओके, नेक्स्ट वन, the center conductor of this cable is a fiber that consists of highly refined glass or plastic. आता जर ही डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन आहे फायबर ऑप्टिक केबलचं. जर स्पेशल जर तुम्हाला क्वेश्चन विचारला तर डायग्राम काढणं आवश्यक आहे. आणि जर तिघांचं मिळून डिफरन्शिएशन करायला जर आलं की समजा राईट डाऊन द डिफरन्स इन बिटवीन द कोॲक्सियल केबल, ट्विस्टेड पेअर केबल अँड फायबर ऑप्टिक केबल, असं जर क्वेश्चन आलं तर डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन केलं तर वेटेज तर मार्कांचं वाढेलच, पण जर नाही काढलं तरी ठीक आहे. पण जर सेपरेट क्वेश्चन जर विचारला तर डायग्राम काढणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो इथे मी तुम्हाला डायग्राम दाखवलेलीच आहे फायबर ऑप्टिक केबलची. तर याच्यामध्ये सुद्धा 3 लेयर्स आपण पाहू शकतो. ही जी आहे सगळ्यात इंटरनल लेअर आहे, त्याला आपण म्हणतो फायबर कोर, म्हणजे सगळ्यात आतमधली. त्याच्या वरची जी लेअर आहे त्याला म्हणतात क्लॅडिंग. व्हॉट इज मीन बाय क्लॅडिंग? क्लॅडिंग म्हणजे त्याला प्रोटेक्टिव्ह आवरण, प्रोटेक्टिव्ह आपण जे कव्हरिंग करतो त्याला म्हणतात क्लॅडिंग. आणि हे काय आहे, बाहेरचं जॅकेट. जॅकेट कशासाठी यूज होते, की जेणेकरून ते बाहेरच्या सिग्नलपासून प्रोटेक्ट करते. ओके, द सेंटर कंडक्टर ऑफ दिस केबल इज अ फायबर. म्हणजे हे जे आहे हा सगळ्यात, हा कोणता आहे, सेंटरमधला आहे ना, दोघां म्हणजे सगळ्यात सेंटर हा कशापासून बनलेला आहे, म्हणजे याला काय म्हणतात, फायबर कोर म्हणतात ना. तर ह्या फायबर जो कोर आहे हा कशापासून बनलेला आहे, एक तर ग्लासपासून किंवा प्लास्टिकपासून. ओके, द सेंटर कंडक्टर ऑफ दिस केबल इज अ फायबर दॅट कन्सिस्ट ऑफ हायली रिफाईन ग्लास ऑर प्लास्टिक. कारण ग्लास आणि प्लास्टिकच या केबलमध्ये यूज होते. आणि कोणत्या फॉर्ममध्ये सिग्नल ट्रान्सफर होतो, इन फॉर्म ऑफ वेव्ज, लाईट वेव्ज. लाईट वेव्जनी आपला डेटा किंवा सिग्नल फायबर ऑप्टिक केबलमधून ट्रान्सफर होतो. ओके, डायग्राम पण खूप सिम्पल आहे, इझी आहे समजण्याला. तुम्ही इझिली काढू शकता की पहिल्यांदा सुरुवातीला काढायचं जॅकेट, नंतर त्याच्या आतमध्ये क्लॅडिंग, क्लॅडिंगच्या आतमध्ये फायबर कोर. सो सिम्पल डायग्राम आहे. आणि हे पॉईंट्स तुम्ही लिहून ठेवले तर तुम्हाला रिव्हिजन करताना सुद्धा खूप इझी होईल. नोट्स तर मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर देणारच आहे, पण तुम्ही लेक्चर बघता बघता सुद्धा तुम्ही हे पॉईंट्स जे आहे ते नोट डाऊन करून ठेवत जा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जेव्हा तुम्ही परत एकदा ते रिव्हिजन कराल तेव्हा तुम्हाला लवकरात लवकर लक्षात येईल. आणि जास्त पाठांतर करण्याची गरज नाही. कन्सेप्ट जर डोक्यात असला तर आपण त्याचा आन्सर
मनाने लिहू शकतो. सो कन्सेप्ट लक्षात घेत जा की काय आहे फायबर ऑप्टिक केबल म्हणजे. जर तुम्ही वर्ड टू वर्ड पाठ करायचं म्हटलं तर ते पॉसिबल आहे असं नाही की पॉसिबल नाही, पण ती कन्सेप्ट जर लक्षात आली तर तुम्ही केव्हाही त्याचा आन्सर देऊ शकता. ओके, नेक्स्ट पॉईंट इज इट इज डिझाईन टू ट्रान्समिट अ लाईट सिग्नल विथ लिटिल लॉस. म्हणजे फायबर ऑप्टिक केबलमध्ये काय होतं, मी तुम्हाला आधीच सांगितलं की डेटा कोणत्या सिग्नल किंवा डेटा तो कोणत्या फॉर्ममध्ये ट्रान्समिट होतो, लाईट वेव्सच्या फॉर्ममध्ये ट्रान्समिट होतो. ओके, आणि त्याच्यामध्ये जे लॉस, डेटा लॉस किंवा सिग्नल लॉसचं जे प्रमाण आहे ते खूप कमी असतं. म्हणजे फायबर ऑप्टिक केबलमध्ये जो लॉस होतो डेटाचा तो खूप कमी होतो. सिग्नल लॉस होतच नाही, पण झाला तरी किती होतो, खूप कमी होतो. म्हणजे डिझाईन टू ट्रान्समिट म्हणजे हा कशासाठी डिझाईन केलेला आहे, एक तर लाईट वेव्समध्ये सिग्नल ट्रान्समिट करण्यासाठी आणि कमी लॉस होण्यासाठी याचं डिझाईन केलेलं आहे. नेक्स्ट वन इज द फायबर इज कोटेड विथ अ क्लॅडिंग ऑर जेल दॅट रिफ्लेक्ट अ सिग्नल बॅक इन टू द फायबर टू रिड्यूसेस द सिग्नल लॉस. मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे क्लॅडिंग म्हणजे काय, आपण एक त्याला प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग केलेलं आहे. ते प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग त्याचं काम काय आहे की जर या फायबर कोअरमधून जर एखादा सिग्नल बाहेर यायचा विचार करत असेल, समजा एखादा सिग्नल जर बाहेर यायचं असेल तर याच्यावरती काय आहे, याच्यावरती आहे क्लॅडिंग. तर ते क्लॅडिंग काय करेल, ह्या सिग्नलला जर समजा बाहेरून आलेल्या सिग्नल त्या बाहेरच्या क्लॅडिंगवर येईल है ना, फायबर कोअरमधला सिग्नल या क्लॅडिंगवर आदळेल आणि मग ते क्लॅडिंग काय करेल, याला परत आतमध्ये लुटेल. म्हणजे जसं आता हे बघा, हे आहे फायबर कोअर आणि या फायबर कोअरच्या वरती आहे क्लॅडिंग आहे, हे आहे क्लॅडिंग आणि हे आतमधलं आहे फायबर कोअर है ना, फायबर कोअर. तर आपला डेटा फायबर कोअरमधून चालला, जर एखादा सिग्नल जर बाहेर आला तो जाईल कुठे, क्लॅडिंगवर आदळला क्लॅडिंगवर. तर क्लॅडिंग काय करेल, याचं रिफ्लेक्ट करेल याला आणि परत कुठे आणेल, फायबर ग्लासमध्ये किंवा फायबर कोअरमध्ये त्याला परत होईल. म्हणजे हा डेटा बाहेर जाईल का, जाणारच नाही. तो काय करेल, डेटाला परत रिफ्लेक्ट करून कुठे आणेल, फायबर कोअरमध्ये परत घेऊन येईल. हे काम आहे या क्लॅडिंगचं. ओके, फायबर इज कोटेड विथ क्लॅडिंग ऑर जेल दॅट रिफ्लेक्ट अ सिग्नल बॅक इन टू द फायबर टू रिड्यूसेस द सिग्नल लॉस. ओके, खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे आणि इझी आहेत, समजायला पण खूप इझी आहेत. फायबर ऑप्टिक केबलमधून लाईट वेव्समध्ये डेटा ट्रान्सफर होतो. त्याच्यानंतर सेंटरमध्ये काय आहे, फायबर कोअर आहे आणि ते फायबर कोअर कशापासून बनलेलं आहे, ग्लास आणि प्लास्टिकपासून बनलेलं आहे. हे कशासाठी डिझाईन केलेलं आहे, लाईट वेव्हमध्ये सिग्नल ट्रान्समिट करण्यासाठी विथ लिटिल लॉस. त्याच्यानंतर हे फायबर कोअर जो आहे त्याच्यावर आपण काय केलं, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग केलं. त्या प्रोटेक्टिव्ह कव्हरिंगला म्हणतो आपण क्लॅडिंग, आणि त्या क्लॅडिंगचं काम काय आहे, टू रिड्यूसेस द सिग्नल लॉस. ओके, नेक्स्ट वन इज there are some other points. A plastic sheet protect the fiber from damage. जी प्लास्टिक शीट आपण यूज करतो ती काय करते, ते जे आतमधलं फायबर कोअर आहे त्याला डॅमेजपासून वाचवते. ओके, नेक्स्ट पॉईंट इज दिस केबल कॅरीज मच मोर इन्फॉर्मेशन ॲट अ टाईम. म्हणजे एकाच वेळेस जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन हा केबल ट्रान्समिट करू शकतो. म्हणजे याची बँडविड्थ जी आहे ती खूप जास्त आहे. म्हणजे याची कपॅसिटी जी आहे डेटा ट्रान्समिशनची ती खूप जास्त आहे. ओके, म्हणजे हा काय करतो, एका वेळी मच मोर इन्फॉर्मेशन कॅरी करू शकतो. नेक्स्ट पॉईंट इज, हा बघा मी आत्ताच सांगितलं, दिस केबल हॅव एक्स्ट्रीमली हाय बँडविड्थ. म्हणजे याची कपॅसिटी जी आहे डेटा सिग्नल ट्रान्समिट करण्याची खूप जास्त आहे कोॲक्सियल आणि ट्विस्टेड पेअर केबलपेक्षा. नेक्स्ट, देर आर सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फायबर ऑप्टिक केबल. व्हॉट दे आर वी विल सी राईट नाव. फर्स्ट वन इज कॉस्ट. The cost of fiber optic cable is higher than the coaxial cable and twisted pair cable. जसं आपण ते दोन केबल जेव्हा बघितले तेव्हा आपण म्हटलं होतं की कोॲक्सियल केबलची किंमत जास्त आहे ट्विस्टेड पेअर केबलपेक्षा, पण फायबर ऑप्टिकपेक्षा कमी आहे. म्हणजे सगळ्यात जास्त कॉस्टली कोणता केबल आहे, हा फायबर ऑप्टिक केबल आहे. सो फायबर ऑप्टिक केबल इज हायर, द कॉस्ट ऑफ फायबर ऑप्टिक केबल इज हायर दॅन कोॲक्सियल अँड ट्विस्टेड पेअर केबल. ओके, नेक्स्ट वन इन्स्टॉलेशन. इन्स्टॉलेशनमध्ये आपण जर बघितलं तर इन्स्टॉलेशनमध्ये काय आहे, इन्स्टॉलेशन इट रिक्वायर्स अ स्किल इन्स्टॉलेशन म्हणजे काय, आता जर तुम्ही बघितलं ट्विस्टेड पेअर केबल आणि कोॲक्सियल केबल या रिलेटिवली फायबर ऑप्टिक केबलपेक्षा थोडी जुन्या टेक्नॉलॉजी आहे.
फायबर ऑप्टिक केबल ही जी एक हे नवीन टेक्नॉलॉजी आहे, तर ही नवीन टेक्नॉलॉजी थोडी समजायला किंवा त्याचं नॉलेज यायला आपल्याला काहीतरी स्किल असावं लागतं, काहीतरी स्किल आपल्याला डेव्हलप करावं लागतं. तर इन्स्टॉलेशनसाठी काय आहे, नवीन आपण एखादी जर नवीन गोष्ट आहे तिला जर आपल्याला यूज करायची आहे तर आपल्याला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी एक वेगळं स्किल लागतं ना. सो फायबर ऑप्टिक केबलच्या इन्स्टॉलेशनसाठी, फायबर ऑप्टिक केबल यूज करण्यासाठी, कनेक्ट करण्यासाठी त्याच्यासाठी काहीतरी रिक्वायर्ड स्किल्स लागतात. त्याच्या इन्स्टॉलेशनसाठी आपल्याला काहीतरी स्किल्स लागतात. ओके. नेक्स्ट, कॅपॅसिटी. इट सपोर्ट्स द हाय डेटा रेट अँड इव्हन विथ लाँग रन केबल. जसं आपण बघितलं होतं की लाँग डिस्टन्ससाठी आपण ट्विस्टेड पेअर केबल यूज करू शकत नाही. लाँग डिस्टन्ससाठी आपण कोॲक्सियल केबल यूज करू शकतो आणि फायबर ऑप्टिक केबल जी आहे ती आपण लाँग डिस्टन्ससाठी यूज करू शकतो. लाँग रन केबल म्हणजे आपण लाँग डिस्टन्ससाठी फायबर ऑप्टिक केबल यूज करू शकतो, पण त्याची कॉस्ट जास्त असल्यामुळे आपण ते आपल्याला अफोर्डेबल असतेच असं नाही. सो आणि याचा डेटा रेटसुद्धा दोघांपेक्षा जास्त आहे. डेटा म्हणजे एका वेळेस जास्तीत जास्त डेटा हा ट्रान्सफर करू शकतो आणि लाँग डिस्टन्ससाठी पण यूज करू शकतो. नेक्स्ट वन इज ॲटिन्युएशन. ॲटिन्युएशन फॉर दिस इज मच लोअर दॅन द अदर्स केबल्स. म्हणजे जे बाकीचे केबल्स आहेत, ट्विस्टेड पेअर केबल, कोॲक्सियल केबल, यांच्यापेक्षा या फायबर ऑप्टिक केबलमध्ये जे ॲटिन्युएशन आहे, ॲटिन्युएशन म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलं डिस्टर्बन्स, म्हणजे डेटा ट्रान्समिट किंवा सिग्नल ट्रान्समिट करण्यासाठी जे मधात डिस्टर्बन्स येते किंवा लॉस होतो आपला डेटा, तो लॉस होण्यालाच काय म्हणतात, ॲटिन्युएशन. तर ते या फायबर ऑप्टिक केबलमध्ये खूप खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू ट्विस्टेड पेअर केबल अँड कोॲक्सियल केबल. Okay, so these are some characteristics of the fiber optic cable. Okay, so please note down this point. If you have any query, let me know in the comment section. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज मला कमेंटमधून सांगा की तुम्हाला व्हिडिओ आवडतो आहे, आणि जास्तीत जास्त फ्रेंड्सपर्यंत व्हिडिओज शेअर करा. टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा जेणेकरून मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करू शकेन. ओके, आणि मी तुमच्या कमेंट्स वाचते आहे आणि मला कमेंट्स वाचून खूप छान वाटते. मी C++ची जी तुमची सिरीज आहे म्हणजे कम्प्युटर सायन्स 1 याचा जो एक आपला लेसन राहिलेला आहे तो म्हणजे C++, म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ओके, तर आपण ते सुद्धा सुरू करणारच आहोत. तर ते मी सुरू करणार आहे. आणि मला एक आलं होतं की प्रोग्रामिंग इन मायक्रो कंट्रोलर, ते सुद्धा आपण सुरू करणार आहे. पण मी हा लेसन सुरू केला याच्यासाठी की जेणेकरून हा जो लेसन आहे हा थोडा थेरॉटिकल आहे आणि इझी आहे समजायला, आणि मार्क्स आपण याच्यामध्ये जास्त कवर करू शकतो. सो म्हणून मी नेटवर्किंग टेक्नॉलॉजी हा जो लेसन आहे हा सुरुवातीला मी चूज केला. तर आपण हा जो लेसन आहे हा संपल्यावर आपण प्रोग्रामिंग ऑफ मायक्रो प्रोसेसर 8085 ते घेणारच आहोत. ओके, सो सगळा सिलेबस मी कव्हर करणार आहे तुमचा. सो प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल, म्हणजे जेणेकरून जेव्हा पण व्हिडिओ येईल, आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ आहेत सगळे जे व्हिडिओ आहेत ते सगळे टॉपिक्स खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि जर तुम्ही सगळे टॉपिक्स जर खूप म्हणजे एकदम कॉन्सन्ट्रेशनने जर केले तर तुम्ही खूप छान मार्कांनी कम्प्युटर सायन्समध्ये मार्क्स घेऊ शकता. आणि तुमचं पर्सेंटेज, कम्प्युटर सायन्स हा असा सब्जेक्ट आहे की तुमचं 12वीचं पर्सेंटेज खूप वाढू शकतं कम्प्युटर सायन्स. Okay, so please subscribe our channel, share the channel with your friends. Okay, if you have any query, let me know in the comment section. Thank you so much for watching this video. We will catch you in next video.